नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझा चेहरा बघत असाल तुम्ही तर पूर्ण सुजलेला आहे. झालं असं की काल दिवसभर खूप काम केलं. मला मदतीला सुद्धा आलेली राणी वगैरे, राणीची मम्मी सगळ्या आलेल्या. तर त्यांनी मदतही केली बिचाऱ्यांनी, तिघींनी मला मदत केली. आणि त्याच्यानंतर काय झालं, ते गेल्या. हां, मग दिवसभर माझं त्यांनी सगळं काम मला मदत केली. वरचं रूम वगैरे सगळं साफ केलं, कचरा काढला, सगळं झालं. तर लादी वगैरे पुसून झाली. त्यानंतर राहिलेल्या गोधड्या वगैरे धुवायच्या, त्या गोधड्या मी धुतल्या. टायगर ओरडतोय बाहेर. तर गोधड्या होत्या मी बाथरूममध्ये सगळ्या धुतल्या, पूर्ण टाकी रिकामी केली, सगळं काम झालं. आता जेवायचं काय, लय उशीर झालेला. म्हणून समीर बोलला आणतो मम्मी इथून हॉटेलमधून थोडंसं काहीतरी, आपण तेच खाऊ. त्यांनी 6 चपात्या मागवल्या, आम्ही तिघंच आहे ना. आणि ते चिकनचा मसाला असं काहीतरी मागवलं त्या हॉटेलमधून. ते हॉटेलमधून मसाला ते खाल्लं. त्यानंतर असा प्रकार झाला की पूर्ण अंगाला माझ्या जी खाज सुटली. रात्रभर खाऊन झाल्यानंतर अर्धा तासानंतर असं झालं, त्या हॉटेलचं जेवण मला एकदा आवडत नाही आणि मला जेवण बनवायला या घरामध्ये वेळच नाही, असं झालं. तर आणि एवढी खाज सुटली अंगाला, काय बोलता. रात्रभर जागी नुसती खाजून पूर्ण अंग दुखायला लागलं. म्हणजे ते पित्त उसळलं असं झालं. मला ते पचलं नाही. प्रत्येकचं कसं जेवणाचं हे असतं, रिॲक्शन झाली काय मला काय कळलंच नाही. तेलामुळं झाली का ते चिकनमुळं झाली ती. पण एकच पीस चिकनचा मी त्यातला खाल्लेला आहे. तर हॉटेलचं जेवण तुम्हाला माहिती आहे, एवढीसा डब्बा जरी मागवला तरी त्यात 3 ते 4 पीस असतात. एकच खाल्लं. पण मला रात्रभर एवढी खाजी, सगळं झोपून गेले मी एकटीच. आपली रात्रभर अंग खाजवते, तोंड खाजवते, इथे डोळ्याला खाली काय खाजून पूर्ण डोळे सुजून गेले. असं मित्रांनो झालं. तर तुम्ही पण कधी ना ती गोष्टी खाल ना हॉटेलमधली. मला तर नाही ते हे झालं, माझ्या हे दोघांना काय नाही झालं. ते म्हणतात आम्हाला का नाही झालं, तुला काय झालं. पण प्रत्येकाच्या शरीरावरती ते मानवलं जातं. असं ठीक आहे. चला मित्रांनो, तर अशी परवड रात्रभर झाली. आणि मग सकाळी उठली. तुम्हाला सकाळी म्हणजे झोपलीच नव्हती, जागीच होती. मी उठली, त्या रूममध्ये गेली, गोळ्या वगैरे शोधल्या, कुठंच मला काही गोळी सापडली नाही. मग एका मुलाला त्या समीरच्या टायगरच्या पप्पांनी ना गोळी आणायला पाठवली मेडिकलमध्ये. मग त्यांनी आणली पित्ताची एवढी गोळी, ती खाल्ली. तेव्हा मी 10 वाजता झोपली. तशीच उपाशी पोटीच खाल्ली आणि तशीच झोपली. नंतर समीर उठला, त्यांनी मला 11:30ला नाश्ता आणून दिला. तो जरासा खाल्ला आणि मग झोपली. ती आत्ता मी 3:30ला उठली. अशी आजचा दिवस माझा पूर्ण बेकार गेला त्या एवढीशा जेवणामुळे. आता काय करणार, थोडं काम करल पण घरात जेवण बनवल असं. आणि मला कमेंट येतात तुम्ही घरात जेवण बनवलं नाही, हे नाही ते नाही, असं तसं. आता मी काय करणार सांगा, मी कुठे जाऊ, रोज विकत आणून खाऊ का. आणि पूजा घातली ना, एवढं करायला वेळच नाही आहे मला. आम्ही बौद्ध पूजा घालणार आहोत, पण थोडंसं आवरावर तर होऊ द्या. घराची डायरेक्ट अशी नाही ना घालू शकत. त्यामुळे वेळ लागेल थोडंसं. अजून मला सगळं सामान शिफ्ट करायचं आहे, लावायचं आहे. आणि घर नवीन बांधलेलं आहे, ठीक आहे, चांगलं. पण त्याची घालायचीच आहे पूजा मला. पण थोडंसं गोडधोड करायचं. असं कसं तुम्ही डायरेक्ट टायगरची हे शिजवता. आता टायगर बिचारा माझ्यासाठी, मला टायगर माझा लक्की आहे, मला एवढंच कळतं. त्याच्यासाठी मी काही त्या गॅसवरती शिजवलं तरी पण मला काही त्याच्यात वावगं वाटत नाही. आणि गॅस आहे माझा जुनाच आहे, कुठे नवीन घेतलं आहे काय मी. जमीनही माझी जुनीच आहे, फक्त त्याच्यावर घर उभारलं आहे. आणि फक्त 3च भिंती नवीन बांधल्यात त्याच्यामध्ये. एक भिंत तर तशीच आहे. त्यामुळे मी अशा विचाराची आहे. आता कृपया कोणी राग मानून घेऊ नका. सगळेजण ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे बोलतात. तर माझं मत तसं नाही, मी तर घालणारे माझ्या घालायचे. कारण आत्तापर्यंत मी इथं 4 ते 5 वेळा घरं बांधली माझी इथंच या जागेवरती. थोडं करत असं बांधलेलं आहे. रिनोव्हेशन काही कधी केलेलं आहे 10-10, 5-5 वर्षांनी असं करत आली. पण करून अजूनपर्यंत इथे एकही मी या घरामध्ये पूजा वगैरे काय असं घातलेली नव्हती. आणि एकाने कमेंट केलेली तुम्ही पूजा नाही घातली, आता तुमची प्रगती नाही होणार, तुमची अधोगती होणार. होऊ द्या, जे काय होईल ते होईल. माझी प्रगती, माझी अधोगती हे माझी आहेत, हे माझे हात आहेत ना, ह्याच्यावरती आहे ना. माझा हातच जगन्नाथ आहे. कारण मी जर कमवणार तर माझं पुढे प्रगती होईल की अधोगती होईल ते माझं मला असो. द्या. कमेंट करणाऱ्यांकडे जास्त लक्ष देत नाही. पण रोज नाही तशी अशी कोणाच्या तरी एखाद्याची येते. कोण बालिश बुद्धीचे असतात, कोणाला अक्कलच नसते. बोलू द्या ज्यांना. कारण हे बघा, कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नाही, हे मला कळतं. त्यामुळे असं झालं आहे. तर असं चला मित्रांनो, त्यामुळे आज व्हिडिओ टाकायला मला दुपारी वेळच नाही, कारण झोपूनच होती. करू तरी काय. अजूनही घरात बघा, मला इकडे काम करायचं तर मी बेडरूममध्ये आले. बेडरूमचं बाकी राहिलेलं आहे सगळं काम. तर बेडरूममध्ये मला सगळी सेटलमेंट करायची. तिकडचा बेड आणून इकडे लावायचं आहे सोफा.
तर ते करायचं. तर काल या बेडरूममध्ये आहे ना, इकडे आपण जो कपाट आणला तो मी तुम्हाला दाखवते. तर हा बघा, हा जो कपाट आणला, लगेच टॉवेल आमची लटकलेली आहेतच. त्यांना सांगायला नको टॉवेल कशी लटकवायची कुठे ती. तर हा कपाट आणलाय, असा पिस्ता कलर आहे इथून, हा बघा, आणि मध्ये ऑफ व्हाईट आहे. तर छान असं वाटतंय. दुसरा कपाट पण आणून इथे लावणार होती, मग बेड नाही लागणार, मग तो वरती सुमितच्या रूममध्ये लावून टाकेल. सुमितचाच रूम तोंडात येतोय. आणि इथे आहे ना, इथे असा आडवा बेड लावेल किंवा असा लावेल, असं चाललंय विचार, बघूया चला. तर आणि हा बघा, हा रूम आहे ना आपला मित्रांनो, हा रूम देखील आपला एकदम स्वच्छ केला. आता बघा थोडं 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 चालूच आहे. बाथरूम टॉयलेटसुद्धा एकदम चकाचक केलं आहे, पण थोडंसं काम बाकी राहिलं आहे. हे बघा, हे सगळं स्वच्छ केलं मी काल, सगळं संपूर्ण वरून घासलं, रात्री सगळं काम केलं आहे बघा, सगळं चकाचक घासलं. आणि मला म्हणत होते बरेच जरा बाथरूममध्ये खिडकी का नाही ठेवली. आता या प्रश्नाचं उत्तर पण मी तुम्हाला देते. ज्या वेळेस हे ही बाथरूम वगैरे बांधलं, माझं तर डोकं ध्यानावर नव्हतं. कारण या घरात कोणीच कोणाला, म्हणजे आमच्या इथे कसं कोण स्वतःहूनच सांगतच नव्हते. पण टायगरचे पप्पा मला बोलत होते की इथे खिडकी कर, खिडकी कर. तर मी बोलली नको, आपल्या पहिल्या बाथरूममध्ये कुठं खिडकी होती, नको आहे आपल्याला, काय एवढं खिडकीची गरज नाही आहे, कशाला हवी खिडकी. आणि आउटसाईडनी ना कसं पाण्याची जास्त, पावसाच्या वेळेस पाणी जास्त आतमध्ये मारलं. तर मी असा विचार केला. पण आता मला ते जाणवायला लागलं आहे की खरंच खिडकी पाहिजे होती. आणि इथं खिडकी मला आता मी करणार आहे इथं. तर आमचा मिस्त्री आहे ना मारवाडी, तो बोलला मी एकदम साच्यामध्ये करून देतो तुम्हाला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजून काम चालू आहे आपलं, बंद नाही झालं. पण आता कसं आहे, थोडीशी थोडंफोड होईल. ते एक लादी तुटल असू दे, आता आहे आपल्याकडे लाद्या पडलेल्या आहे, त्याच्या पापामधली एक लादी, मग ती लावता येईल. पण आता तोडफोड वाढली सगळं झाल्यानंतर, मग आता त्यासाठी मला हा वॉश बेसिन काढावा लागेल, नंतर इथं तोडफोड चालू करावी लागेल. नाही तर वरचं काही पडलं ते हे फुटून जाईल. पण खिडकी करायला लागेल, कारण ना आंघोळीला बसलो ना एकदम हे होतं. मी 2-3 दिवस झाले बघते ना, तर नाही म्हटलं करावी लागेल. आता वरचा रूम बघूया चला मित्रांनो. हे बघा, इथून सुद्धा हे केलं आहे रॅलिंगबाबत सुद्धा मला बऱ्याच अशा कमेंट येतात की तुम्ही रॅलिंग का नाही लावली. ठीक आहे, रॅलिंग लावणार आहे. आज येणार होता रॅलिंगवाला, मटेरियल टाकणार होता, त्याला आम्ही ॲडव्हान्ससुद्धा दिलेत, पण तो काय आला नाही. आता बघूया. आता मीच सकाळपासून आजारी आहे, झोपले, तर कोणी लक्षच दिलं नाही. आता इथं बघा स्ट्रीप लाईट लावले, इथून दिसली तुम्हाला, अशी वरपर्यंत जिन्याच्या इथून है ना, स्ट्रीप लाईट अशी लावलेली आहे. चला वरती आता. तर इथून अशी ही आणलेली पण लावायचीच राहिलेली, ती सुद्धा लावून झालेली आहे. आणि हा आपला वरचा रूम, तो सुद्धा फायनल झाला आहे. आणि काल हेच रूम आम्ही साफ करत होतो, सगळ्या आलेल्या पोरी पण, तर त्यांनी पण मला साफ करून दिलं आहे. बघा एवढ्या गोदड्या धुतल्यात आणि सगळ्या पडल्यात, खाली पडल्यात का वर पडल्यात काय माहिती. आता सगळ्या खाली पडल्यात, नाही खाली नाही पडल्यात, सगळ्या इथून पडल्या, रात्री धुतलेल्या. आता सगळं नेते बघा, कपडे वगैरे सगळे है ना. अजून गॅलरीमध्ये मला इकडे ना धुवायचं आहे, पण अजून होल नाही केलं पाणी जायला. तर हा रूम बघा, इथे पण टेक्स्चर किती मस्त काढलं आहे बघा. आणि या रूमची सिलिंग बघा, अजून लाईटीचं काम थोडंसं बाकी आहे, 2 लाईटी कमी पडल्यात, आणायला जायचं आहे ते. तर ही आपली बाल्कनी आणि खिडकी मोठी आहे आपल्या ह्या रूमची. हे टेक्स्चरसुद्धा मीच केलं आहे बरं का. हे सगळे ही जी डिझाईन आहे त्रिकोण वगैरे, हे मी त्याला पेंटरला करून दिलं सगळं, आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये कलर भरलेत. असं झालं. मी ती बघितलेली नेटवरती, पेंटरला काही येईना, खूप वैतागला. मला म्हणतो वहिनी मी कंटाळलो आहे, मला काही जमना झाले, कुठून काय त्रिकोण चौकोन तुम्ही काढलेत. म्हटलं ठीक आहे चल. मग मी एक एक त्याला अशा पट्ट्या दिल्या, तो पकडत होता, मी खाली चिटकत होती. असं करून ते झालं. पण छान वाटते बघा. आणि डिट्टो तसंच त्यांनी पण कलर बनवला बिचाऱ्यांनी आणि केलं. तर हा एक बाथरूम आपला झाला आहे, टॉयलेट अटॅच बाथरूम, पण याला अजून दरवाजा बाकी आहे. बाकी त्यांनी धुवून वगैरे मस्त चांगलं काल सगळ्यांनी मिळून काम केलं आहे. आता काल, आणि हा खालचा आपला बेड आहे ना, हा खालचा बेड बघा, तो इथं आणला. त्याच्यावर ही आपण एक गादी घेतली, जी उल्हासनगरवरून मी काल मागवलं ना काय, तर त्यामध्ये एक ही गादीसुद्धा होती, ही गादी आहे. आणि हे रूम पण इकडून चकाचक पूर्ण करून घेतलं. तर रॅलिंग येईल ती इथून पण येईल अशी, आणि इथून पण येईल.
अजून आला का नाही मला ते विचारू दे. तर असा हा रूम साफ झालेला आहे. आता बाबल्या कुठे गेलाय? बाबल्या तर इकडे नाही आहे, खाली बसलाय वाटतं. चला आता बाबल्याला बघूया. बाबल्याचं काय झालं, बाबल्याला जेवण द्यायचं, गार करायला ठेवले. लेट झालं ना जेवायला म्हणून बाबल्याला पण आता जेवण देते. एवढं साफ केलं ना तरी पायाला नुसती माती माती माती. आणि बाहेरच्या आपले टप्प्यांना पण हे लागत आहेत. आता शिडीला टप्पे कटप्पाच म्हणते, कडप्पे लागत आहेत. बाबल्या कुठे गेला हो? जेवायचं आहे नाही का तुला? जेवायचं आहे का असंच उंडगत बसायचं आहे? हां, त्या घरात होता तिथं बरं होतं, बाहेर तरी नव्हता निघत. आता इथं आलं मोकळाच झालाय. जेवायचं नाही तुला? चल जेवायला ये लवकर, उठ. चला जेवून घ्या. चला कुठे घेऊ जेवण? तिकडे आहे ना. थांब मी डब्बे ह्याच्यावर देते, थांब. बबलीचं जेवण कोणी पंखा बंद केला काय माहिती? पंखा का बंद केला? मी त्याला जेवण गार करायला ठेवते, इथे येऊन सारखे पंखे बंद करून जातात बाबाशी. जाऊ दे, खाऊन घे. थोडंसं थंड झाल्यावर खा. ये इकडे, थांब थांब, थोडं थंड होऊ दे. गरम असलं की खात नाही बघा कसं. होऊ दे, गाल होऊ दे. हा हो ना. हे बघ अंगातून किती धूळ उडते, किती धूळ उडते. चांगली आज आंघोळ घातली पाहिजे, चांगली घासून घुसून. तुला सगळं सिमेंट सिमेंट सिमेंट. थांब जरा गार होऊ दे. मित्रांनो तुझं जेवण गार करायला ठेवलंय. मी पंखा लावून गेलेली पण कोणतरी आला आणि पुन्हा पंखा बंद करून गेलं. तर त्यांना माहीत नसेल बहुतेक टायगरचं जेवण आहे म्हणून. तर इथं मिस्त्री आपले ना ह्या शिडीला बघा टप्पे लावत आहेत. ह्या शिडीला पण टप्पा लागला ना एकदा आता की मग काम फिनिश. आता शेवटचं राहिलं आहे फक्त, बाकी वरून सगळं डायरेक्ट झालेलं आहे हे ना. आता मस्त झाले. आता इथून दोन्ही साईडनी रॅलिंग आली ना का मग यायला चढायला एकदम सोयीस्कर होऊन जाणार. छान वाटते. आणि ही वरची टॅरेसची लादी आहे ना ही मॅच झाली बरोबर. वरती सुद्धा ग्रिल लागले बरं का, सेफ्टी ग्रिल आहे ना, ती लागून गेली आपली. आता राहिलं फक्त वायरमॅनचंच काम, बाकी सगळ्यांचं. आणि पेंटरचं. पेंटर कुठे जात काय माहिती, दिसलेच नाहीत मला. मीच सकाळपासून उठली नाही तर काय मलाच माहीत नाही. पेंटर कुठे गेले हो दोघं पण? एकच आहे, राहुलच आहे. हा इकडच्या रूमला पण झालेली आहे कलर लावून. बघा हा रूम पण. हा याच्यातच सगळ्याच्या पुढं पुढं काय काम असतं? काय काम असतं रे? कशाला ढकलत ढकलत जातोस तू पुढं पुढं? तुला काही कळतंय का? हो बाजूला. हा दरवाजा उघडा ठेवायचा जरा. चल चल गो बॅक. हो इकडे चल लवकर. चला मग. जेवण नको ना तुला आज? जेवण नको ना? काय रे सुमित कुठं आहे? सुमित तिकडे आहे. सुमितला आवाज दे. हाला बघते बघ कसा. कुठे आहे सुमित? आहे तिथं नाही. ए नाही, एका पोंग्याचा वडा झाला. वड्डा कुठे आहे? कुठे गेला? गेला. कान बघ किती घाण झाले, साफ करायचे. चल जेवण झालं असेल गार. आता झालं असेल गार. चला जेवायला. हा कपाट काढून ठेवला आहे चपलींचा. आपल्या चप्पल शू रॅकेट आहे तो ठेवायचा. आता तो वरती ठेवायचा, एक इथे ठेवायचा आहे. हा इथला इथं ठेवायचा आहे बघा, आहे ना. बघितलं तर हे बघा टायगरचे पप्पा तुम्हाला दिसत नाही म्हणताना. बसली जेवायची नाही. चला मित्रांनो हे बघा इकडे पसारा बघा. असं असं थोडं थोडं किती साफ केलं ना तरी पण हे बघा असं काही ना काही निघतंय. त्यांची कामं बाकी आहेत म्हणून अजून पूर्ण काम झालेलं नाही आहे. असं झालं आहे. तर फक्त एक रूम खालची तयार झाले म्हणून मी फटाफट सामान आपलं शिफ्ट करायला लागली. तर बरंच सारख्या कमेंट, हे नाही केलं तुम्ही, ते नाही केलं तुम्ही. असं चांगल्यासाठी सांगतायत, कोण वाईटासाठी सांगत नाही. पण माझं अजून ह्याला यातच 15 दिवस जाणार आहे. ते सामान शिफ्ट करताना सारखं सारखं साफसफाई साफसफाई साफसफाई. त्यामुळे
जेव्हा होईल तेव्हा होईल आणि पूजा घालूच लवकर घालणारच आहे असं. तर चला आता बघा इथे पण पसारा बघा, या रूममध्ये सुद्धा पसारा बघा, हे बघा किती आहे. आता आवरायचं आहे अजून मला, किती दिवाळांना सगळे खिळे आपलं स्क्रू मारून सगळे फोटो फ्रेम वगैरे काय 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 लावायचे, तर ते सुद्धा काम बाकी आहे असं. प्लंबिंगचं सुद्धा थोडंसं काम बाकी आहे, अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे, अजून 20 ते 30% काम पूर्ण नाही आहे माझं, ते पण व्हायचं आहे. तर असं झालेलं आहे, त्यामुळे अजून पूर्ण काही काम झालेलं नाही आहे. आणि आम्ही पूर्णपणे इकडे राहायला आलेलो सुद्धा नाही आहे. घडीच अजून तिकडे जायला, अजून त्या रूममध्ये आमचं अर्धं सामान तसंच आहे, ते शिफ्ट करतो आहे आम्ही डायरेक्ट आणायचं आणि ठेवायचं असं नसतं आहे. त्यातून काय काय चांगलं पाहिजे ते घेतो आहे, बाकी तिथंच ठेवून येतो आहे. मग नंतर ते कोणाला तरी देऊ किंवा फेकून देऊ असं करणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.